हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही आत्ता जी आधीची क्लिप बघितली ना, तर असा आवाज इथे खूप छान असतो घराच्या आजूबाजूला सकाळी आणि दिवसाही चालूच असतो पक्ष्यांचा आवाज. मला काही वेगळा त्याच्यामध्ये आवाज टाकायची गरज नाही पडली. आणि जर तुम्हाला माझा आवाज चेंज वाटत असेल तर मी हा व्हॉइस ओव्हर सकाळी उठल्या करते आहे, म्हणजे ऑलमोस्ट 6 o'clockला. सो त्याच्यामुळे माझा आवाज असा येतो आहे. तर जरा वेगळा येत असेल तर सॉरी. पण आजचा जो व्लॉग आहे तर तो क्लिनिंगशी रिलेटेड असणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट किचनमधून दिसते आहे, तर मी म्हटलं किचन क्लिनिंग आज करणार आहे तर तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे जे आहे ते तुम्हाला दिसतं आहे सकाळी सकाळची सगळी भांडी आणि सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दिसते आहे. आणि हा जो पार्ट आहे ना, तर हा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन ह्याच्यात मी जे किचन क्लिनिंगचं जे आहे ना तर ते करणार आहे. सो हा पार्ट 1 असणार आहे. तर याच्यामध्ये मी फक्त वरच्या बाजूचं म्हणजे किचन प्लॅटफॉर्म आणि असं सगळं जे आहे तर ते क्लीन करणार आहे. आणि पार्ट बीमध्ये ट्रॉलीज वगैरे सगळं क्लीन करणार आहे, कारण आत्ता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. सो इथे तुम्ही बघताय मी सगळी भांडी जी आहेत ती डिशवॉशरला लावली, आणि जी डिशवॉशरमध्ये नाही लावू शकत तर ती भांडी जी आहेत ती मला हातानेच घासायला लागतात. कारण काही ॲल्युमिनियम असतं किंवा अशी जी आपली काळी जी भांडी असतात तर ती नाही लावून चालत, कारण त्याचं सगळं जातं कोटिंग. सो म्हणून मग मी आधी ती हाताने घासून घेतलेली आहेत आणि मग धुवून लगेच त्या रॅक रिकामं केलं होतं. सो त्याच्यामध्ये ठेवून दिली, कारण म्हटलं किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो मोकळा लागेल. आणि मध्ये आधी जे आहे ते घड्याळाकडे पण लक्ष जात होतं, कारण अन्वीची शाळा होती ना, सो तिलाही सोडायचं होतं, तिचीही तयारी करायची होती. आणि मी विचार केला की ही साफसफाई जी आहे ना तर ती ॲट अ टाईम एकदम सगळी काढण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप करत जाऊया, म्हणजे लोडही नाही येणार. आणि कारण नंतर परत अन्वीला पण आणायला जायचं होतं. सो म्हटलं तसंच करूया. मग इथे जे तुम्ही स्टँड बघितलं ते काढून घेतलं आणि त्याला घासून वगैरे ठेवलं. ह्या बॉटल होत्या तेलाच्या, तर त्या ज्या आहेत त्या घासून घेतल्या. आणि मग त्या पण घासून म्हणजे त्याला जास्त काही एवढं नव्हतं, पण तरी घासून घेतल्या. कारण आत्ता रिसेंटलीच मला वाटतं त्या केतननी घासून ठेवल्या होत्या. सो तरी म्हटलं आता करतेचं क्लिनिंग तर घासून घेऊया. आणि ही दुसरी जी बॉटल बघितली ना तुम्ही, तर ती बॉटल होती ट्रान्सपरंटवाली माझ्याकडे. तर तिचं फक्त नोझल मी ऑनलाईन मागवलं होतं. असे बाय 1 गेट 1 होतं आय थिंक, पण त्याच्यामध्ये 3 नोझल मला मिळाले होते, त्यामुळे खूप भारी वाटलं. सो ही बॉटल विकत नाही घेतलेली आहे मी, फक्त नोझल आणलेलं आहे आणि बॉटल होती माझ्याकडे. आणि ही दुसरीवाली जी बॉटल आहे ती माझी मला वाटतं जवळजवळ 15 वर्ष होतील आता. 15 नाही, 12 वर्ष होतील. तर 12 वर्ष जुनी आहे. ऑलिव्ह ऑइलची बॉटल होती, तीच वापरते मी तेव्हापासून. तर मग हे रॅक वगैरे पण घासून घेतलं. रॅक कसं कोपऱ्यात असतं ना, त्याच्यामुळे जास्त काही त्याला हे होत नाही, पण थोडंसं वरच्या सरफेसला झालं होतं. सो ते वरचा सरफेस जो आहे तो थोडा ग्रीसी झाला होता, त्याच्यामुळे त्याला घासायला लागलं. पण बाकी काही एवढा खराब झालेला नव्हता. सो म्हणून मग मी ते करून घेतलं आणि मग वाळत ठेवलं. त्याच्यानंतर हे 2 जे रॅक बघताय, सो ते जे आहेत ते रिकामे करून घेतले. आणि हे रॅक जे आहेत ना तर ते मी घरातच बनवलेले आहेत. म्हणजे हे किचनचा मेकओव्हर मी केला होता एक 5-1 महिन्यापूर्वी आय थिंक केला असेल. सो तेव्हापासून जे आहे सगळं छान असं ठेवलेलं आहे. आणि जे छोट्या वस्तू दिसत आहेत त्या मी बनवलेल्या आहेत घरात DIY करून. सो मी असं काही ना काहीतरी बनवत असते आणि खूप छान वाटतं त्याच्यामुळे जरा. सो हे सगळं काढून घेते. आता हे दिसत आहेत ना, हे पण मीच बनवलेले आहेत. आणि हे ते दाखवते मी तुम्हाला, ते पण बनवलेलं आहे. तर खूप छान वाटतं असं आपण आपल्या हाताने आपलं घर सजवलं की. सो हे जे दिसतं आहे तुम्हाला, तर इथे मी खाली माझी एक चूक झाली की मी याच्यावर काही टाकलं नाही, पेपर किंवा प्लास्टिकचं हे. सो त्याच्यामुळे ना तिथे थर साचला, कारण तो नेमका गॅसच्या वर डायरेक्ट आहे. बाजूवाल्याला काही झालं नाही एवढं, पण इकडचा झाला. आणि वरच्या बाजूला जो आहे ना तर तिथे तो खूप झालं होतं. मला असं झालं की हे निघणार नाही यार, पण थोडंसं ओलं केलं आणि लकीली निघालं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त थोडंसं साबणाचं पाणी लावून घेतलं आधी, आणि मग जी आपली स्टीलची घासणी असते ना, स्टीलून म्हणतो आपण, तर ते घासून घेतलं. आणि नंतर एकदम लक्षात आलं की अरे अन्वीला जायचं आहे शाळेत, तर त्याचा टाईम झालेला आहे. म्हणून मग म्हटलं तिचा डब्याच्या पोळ्या बनवून घेऊयात, कारण पोळ्या सकाळी बनवलेल्या नव्हत्या मी. तिला गरम गरमच डायरेक्ट देते मी, कारण डबा ती उशिरा खाणार, सकाळी एवढ्या पोळ्या बनवून ठेवणार, तर मग मला असं ते नको वाटतं. सो मी तिच्याही पोळ्या बनवून घेतल्या आणि मग माझंही बनवून घेतली भाकरी. मी दुपारी भाकरी खाते सध्या आता. सो ते करून घेतलेलं. आणि कोणतंही काम करता करता असं आपल्याला मध्येच डिस्टर्ब आला तर आपली सगळी एनर्जी जी आहे ना ती पूर्ण म्हणजे डिस्ट्रीब्यूट होते, आणि मग जे काम आहे ते नीट होत नाही. तर म्हटलं आता मी जाऊन आले शाळेतून तिला सोडून की मगच सगळं बाकीचं करेल. आणि मी पण असं हे मध्ये करायला घेतलेलं होतं, कारण लगेच सकाळी सकाळी एकदम नव्हतं करायला घेतलं.
सो मग मी ते शाळेतून जाऊन आले तिला सोडून. त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं आणि मग 1-2-5-10 मिनटं बसले आणि मग मी इथे परत किचनमध्ये आले. 2:30-1 वाजले असावेत साधारण. सो तेव्हा मी परत काम चालू केलं. आणि इथे जे दिसतं आहे तुम्हाला, तर ही जी भिंत आहे ना, तर ही पण एक्झॅक्ट वरती आहे ना गॅसच्या, तर त्याच्यामुळे तिथेही असा थोडा थर साचलेला होता. वरच्या बाजूला तो खूप होता, तर तो दिसून येत नव्हता, पण जेव्हा आपण हात फिरवतो ना, तर तेव्हा जाणवून येत होता. सो मग मी ते घासून घेतलं सगळं. आणि हे आता तुम्हाला दिसतं आहे, तर हे आपले ॲमेझॉनचे वगैरे पार्सल्स येतात ना, तर त्याचा तो ब्राऊन कलरचा पेपर होता. सो मी अशी बॅग वापरली की म्हटलं ती कट केली आणि मग ती तिथे रॅकला जी आहे तर ती लावून घेतलेली होती. प्लास्टिकची मॅट पण होती माझ्याकडे, पण म्हटलं म्हणजे तो रोल आणला होता मी DIYमधून, फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेला होता त्या शीट्स. तर म्हटलं होती माझ्याकडे, पण म्हटलं नको, ते परत मग डबल उद्योग होणार, घासा आणि हे करा. त्यापेक्षा हे कसं यूज अँड थ्रो होईल, की खराब झालं की टाकून द्यायचं. सो मी इथे या म्हणजे मेजर केलं आणि तशा कट केलेल्या आहेत आणि तशा मग प्लेस करून घेतल्या सगळ्या त्याच्यावर. आणि या ज्या सगळ्या क्लिप्स ज्या आहेत ते मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, कारण म्हटलं व्हिडिओ उगाचच मोठा होईल. सो म्हणून मग म्हटलं असंच ठेवूयात. आणि मग हे जे होते काय म्हणतो, एक शोच्या वस्तू म्हणू शकतो, तर त्या धुवून घेतल्या मी. त्याच्यावर पण थोडासा असा लेअर चढल्यासारखं झालं होतं. स्पेशली हे जे आत्ता माझ्या हातात आहे, तर त्याच्यावर थोडा चढला होता. सो त्याच्या ज्या होत्या पेटल्स आणि ते सगळं नीट धुवून घेतलं. आणि त्याच्यानंतर हा जो ग्लास आहे, मग म्हणू शकतो, त्याच्यात मी ते ठेवलेलं आहे, तर ते पण धुवून घेतलं. आणि हा जो वेल होता ना, तर तो एवढा खराब नव्हता झाला, तर त्याला जस्ट असं विसळून घेतलं आणि मग वाळायला ठेवलं. त्याला विशेष असं मला काही घासायची गरज नाही पडली. त्यानंतर जे आहेत हे सगळे डबे आणि ह्या बॉटल वगैरे आहेत बरण्या, तर त्या सगळ्या प्लेस करून घेतल्या आणि त्यांना स्वच्छ क्लीन करून घेतलेलं होतं साबणाचं, म्हणजे साबणाने आणि कापडाने पुसून असे सगळ्या. आता ह्या ज्या बॉटल वगैरे दिसतात ना, तर ते पण DIY केलेल्या होत्या. सो मला असं आवडतं, मी तुम्हाला म्हणून म्हणजे आपण जे केलेलं आहे ते सांगितलं तर काहीच हरकत नाही असं वाटतं मला. सो हे मी किचन मेकओव्हर केला होता ना, तेव्हा केलं होतं सगळं. सो सगळं जे आहे प्लेस करून घेतलं आणि म्हटलं तर हा कॉर्नर जो आहे तो क्लीन करून घेऊया. सो त्याच्यासाठी सगळं आधी खाली करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तो जो प्लॅटफॉर्म आहे तर तो क्लीन करायला घेतला. त्याला आधी घासून घेतलं सगळं, कारण तिथे पाणी मुद्दामून मी नाही टाकलं, कारण सगळा जो स्लोप आहे ना तो त्या साईडला आहे. सो म्हणून मग मी आधी फक्त घासून घेतलं आणि नंतर मग मी ते कापडाने पुसून घेतलं, कारण सगळं पाणी तिकडे जातं, म्हणजे काढायला सगळा डबल उद्योग होतो. आता मी टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं. आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे ना, काय म्हणतो, तर मला ॲक्च्युली आहे ना, इथे जी अरेंजमेंट आहे ती चेंज करायची होती. तर म्हटलं जरा चेंज करून बघूया. नेहमी तेच बघून मला खूप बोर होतं, तर मी काही ना काहीतरी सारखं असं चेंज करत राहते, की घरामध्ये पण, की इकडचं तिकडे, तिकडचं इकडे. कारण मला आहे ना लहानपणापासूनच अशी सवय होती, कारण आई जी होती ना माझी, तर ती पण चेंज करत राहायची आणि त्याच्याने कसं आपल्याला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं ना जरा वेगळं बघून. म्हणून मग मी असं चेंज करत राहते, काहीतरी वेगळं बघत राहते, काय करू शकतो काय नाही. सो तो कॉर्नर जो आहे तो मी पाण्याने साफ करून घेतला नंतर त्या साईडचा. आणि मग गॅस वगैरे घासून घेतला, कारण रोज घासतो त्याच्यामुळे रोज घासते, म्हणजे रोज तसा साफच असतो. आणि केतन पण मध्ये आधी मला ते नीट करून देत असतात घासून वगैरे. सो त्याच्यामुळे काही एवढी गरज नाही पडत त्याला खूप घासायची. सो त्याला मी परत घासून आणि धुवून घेतला. आणि इकडे बघते तर सगळं पाणी जे होतं तिकडेच, बघितलं असेल तुम्ही, स्लोप तिकडे आहे. सो तिकडे चाललेलं होतं. पण मग हे असंच असतं की म्हणून मग मला जास्त धुता येत नाही, तर मी आपलं कट्टा पुसूनच घेत असते सगळा. आणि अजून एक सांगायचं होतं मला, की हे जे व्हाईट कलरचं आहे ना, तर ती भिंत नाही आहे, तो वॉलपेपर आहे ॲक्च्युली. तर तो आम्ही बसवला होता. वॉलपेपर म्हणजे स्टिकर पेपर आहे, तर तो आम्ही घरीच बसवला होता जेव्हा किचन मेकओव्हर केला होता तेव्हा. तुम्हाला दिसेल डिफरन्स. बेसिनच्या बाजूची जी काय म्हणतो फरशी आहे ती वेगळी आहे आणि टाईल्स, आणि हे आम्ही इथे पांढरं आहे. सो ते थोडं ब्राऊन होतं ना, त्याच्यामुळे मग हे व्हाईट कलरचा बसवला की जरा छान असं ब्राईट वाटतं, नाही तर मग ते ब्राऊन खूप डल होतं. सो हे सगळं प्लेस करून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे बॉटल माझ्याकडे पिशवी होती, किती दिवस झालं मी म्हणते,
ती खाली करूया बॉटलमध्ये. पण मग आज फायनली त्याचा जो आहे मुहूर्त लागला. सो इथे मी बॉटलमध्ये जे ऑइल आहे ते भरून घेतलं आणि आता एवढी सवय झाली आहे ना तर डायरेक्ट पण भरू शकतो, फनेलची गरज नाही पडत. आणि इथे जे आहे ते माझं किचन अशा पद्धतीने एकदम चकाचक क्लीन झालेलं आहे आणि खूप छान वाटतं जेव्हा आपलं किचन असं छान क्लीन होतं. तरी पुढचा पार्ट आणेल मी, खालच्या ट्रॉलीज आणि ते सगळं साफ करायचं. आता म्हटलं आंघोळ करायची इच्छा होत होती, पण म्हटलं आधी आता फक्त फ्रेशच होऊया, म्हणून मग मी इथे फेस वॉश करून घेतलं आणि हातपाय धुवून घेतले. कारण मग नंतर मला एक्सरसाइज करायचं होतं तेव्हा परत मला आंघोळ करायला लागली असती. म्हटलं 3-3 वेळा आंघोळ, म्हटलं नको आता, म्हणून मी आत्ता जस्ट असंच आवरून घेतलं. आणि त्यानंतर आहे म्हटलं असं जरा थकायला झालं होतं खूपच, म्हटलं आता कॉफी घेऊयात, म्हणून मग असं तिथे परत किचनमध्ये गेले आणि मग कॉफी वगैरे घेतली. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण असं फ्रेश किचनमध्ये काम करतो. सो पुढचे 2-3 दिवस तरी खूप छान वाटेल. मग मी बाहेर आले, कॉफी एन्जॉय करत होते माझी. आणि मग काही नाही, मोबाईल बघता बघताच चाललो होतं बरं, निवांत जरा वेळ घेऊया आपला. सो बिस्किट आणि कॉफी माझं नेहमीचं जे आहे तर ते चालूच होतं. आणि समोर बघत होते तर म्हटलं हे जर्दाळू पडले होते, 2-3 दिवस झालं बाहेर काढून ठेवले होते क्लीन करायला म्हणून. माहीत नाही, त्याला आपोआपच जाळी लागल्यासारखं झालं होतं. तर म्हटलं क्लीन करून घेऊयात. मग त्याच्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि म्हणजे तो जर्दाळू वेगळा आणि बिया वेगळ्या असं करून टाकलं. म्हटलं खराब नको व्हायला एवढं, कारण नाही म्हटलं तरी एवढं महागाची वस्तू आहे ती आणि उगाच खराब झाली तर, म्हणून मग ते क्लीन करून घेतलं. आणि ते क्लीन करता करता माझ्या बोटांची जी हालत झाली होती तर ते काय म्हणजे बोलूच नाही शकत. पूर्ण जी बोटं आहेत ना ती दुखत होती. सो मग इथे क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते जे आहेत जर्दाळू धुवून घेतले, कारण सगळं जी थोडंफार काही याला जी जाळी वगैरे लागली होती ती निघून जाईल म्हणून हे स्वच्छ असे धुवून घेतले. आणि नंतर जे आहेत ते किचन टॉवेलवरती वाळत घातले, म्हणजे थोडे ड्राय होतील. आणि फॅन लावला. आता इथे मी तुम्हाला दिसते आहे डायरेक्ट ती अन्वीला शाळेतून आणल्यानंतरच. सो तिला इथे मी स्ट्रॉबेरी शेक बनवून दिलेला आहे. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज आधीपासून थोडे बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे मी आत्ता सध्या रोज स्ट्रॉबेरीचं सीझन आहे तर स्ट्रॉबेरी शेक बनवते, कारण अन्वीला खूप आवडतो. सो त्याच्यानंतर म्हटलं इथे कलिंगड कापलं मी, म्हटलं आपण कलिंगड खाऊयात कारण भूक लागली होती. सो कारण संध्याकाळच्या वेळेला काहीतरी खायला पाहिजे असतं. सो म्हटलं आता फ्रूट खाऊन घेऊया. सो त्याच्यानंतर मग काही नाही, मग संध्याकाळी सगळं एक्सरसाइज वगैरे झाला, फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून. आणि मग दुपारची भाजी होतीच मला गवारची. सो म्हटलं ती आणि मग एक ऑमलेट असं काहीतरी करता येईल आणि डाळ. तर मग केतनचं असं झालं की नाही मी तंदूर आणतो बाहेरून, आपण तंदूर खाऊया. आणि मग मला म्हणाले की नको, नाही तर आपण तंदूर आणतो आणि रोल बनवूया. सो म्हणून मग तो प्लॅन चालला होता. नाही हो करता करता बघूया म्हटलं काय ते फ्रेश होईस तोपर्यंत. सो इथे जर्दाळू जे आहे ते प्लेटमध्ये काढून घेतले, म्हटलं दुसऱ्या दिवशी त्याला डायरेक्ट उन्हात ठेवता येईल. आणि मग म्हटलं केतनचंही आवरून होत होतं. सो म्हटलं किचनमध्ये थोडीफार कामं करून घ्यावी, भांडी वगैरे लावून घ्यावी. आणि अन्वी इथे ना लोंबकळत होती, तिला लोंबकळायला सांगितलेलं आहे रोज मी, म्हणजे आम्ही दोघंही सांगत असतो की लोंबकळत जा बाई, नको हाईट वाढायला पाहिजे, म्हणून मग तिला रॉड लावून दिला आहे आणि मग तिला तिथे लोंबकळायला लावतो. कुरकुर करते ती, नाही असं नाही, पण म्हणजे सांगतो करायला की कर म्हणून, काही नाही रडू दे काही होऊ देत, पण तिला ते करायला लावतो. सो इकडे माझं चाललं होतं भांडी वगैरे लावणं आणि मग तिच्याबरोबर बडबड मग तिला मध्येच आठवण करून द्यायला लागत होतं की लोंबकळ, मग तिचं लोंबकळणं चाललं होतं. सो त्याच्यानंतर मी व्हिडिओ नव्हते करणार, मी तिथेच जो आहे तो थांबवणार होते. पण म्हटलं आता हे मी बनवतेच आहे रोल, तर म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करावी. सो म्हणून मग मी म्हटलं जरा दाखवूयात. सो इथे मी अशा ह्या ज्या आहेत ना पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्या नॉर्मल पद्धतीने ज्या आहेत त्या तव्यावर भाजून घ्यायच्या. इथे तवा मी गरम करायला विसरले, तर म्हटलं तुम्हाला मीनवाईल इकडे दाखवते. सो इथे मी गाजर, कॅप्सिकम, कोबी आणि कांदा हे जे आहे ना तुपावरती फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये ओरिगॅनो आणि मीठ टाकलेलं होतं. आणि सो साईडला तंदूर बघताय तुम्ही चिकन, सो ते असं श्रेडेड करून घेणार आहे. सो ते कसं ते मी दाखवते पुढे, म्हणजे काही नाही, त्याचे फक्त असे पीस कट करून काढायचे. आणि इथे जे आहे ती मी पोळी जी आहे भाजून घेतलेली होती. सो इथे तुम्ही बघताय भाजलेली जी पोळी होती तर त्याच्यावरती सॉस, मेयोनीज हे दोन्ही टाकून मग त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने. तूप म्हणजे पूर्ण पोळीला लावून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यावर कोणताही मसाला टाकू शकता, पेरी पेरी, बंबर आणि असे मसाले जे मिळतात ते. सो त्याच्यानंतर मी त्याच्यावर ओरिगॅनो पण टाकून घेतलं
आणि मग आपलं ज्या भाज्या होत्या तर त्या मी त्याच्यावरती अशा ठेवून घेतलेल्या आहेत पूर्ण दोन्ही ह्याच्यावर पोळीवर. आणि मग जे चिकन आहे त्याचे असे पीस केले होते, काढून घेतले, जे श्रेडेड चिकन म्हणतो तसे, आणि मग ते त्याच्यावर ठेवले. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे या स्टेपला तुम्ही चीज टाकू शकता किंवा अजून वरून मेयोनीज लावू शकता, पण मी नाही लावलं कारण नको म्हटलं उगाच जास्त. आणि इथे अन्वी मला देत होती ज्यूस प्यायला, म्हटलं नको देऊ, मला सध्या डाएट चालू आहे माझं. तर हे जो मी बघताय रोल तर हे केतन आणि अन्वीसाठी होतं, मी खाणार नव्हते. सो इथे मी तुम्हाला दाखवत होते की कशी ह्याची घडी करायची ते. सो मी अशा पद्धतीने ही घडी करते, म्हणजे ते ना तव्यावर ते पण भाजतो ना ते रोल, तर ते बाहेर येत नाही त्याच्यामधून, काय म्हणतो आतलं जे मटेरियल आहे ते. सो इथे तव्यावर तूप ठेवलं आणि दोन्ही रोल जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. आता नेहमी भाजताना माझ्याकडून गडबड काय होते, गॅस थोडा मोठा होता आणि मी माझं बाकीचं काम करायला लागले, त्याच्यामुळे ना थोडे हे फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा खालच्या बाजूने थोडे करपल्यासारखे झाले, खूप नाही पण झाले, म्हणजे अगदी असे तोंडाला चव नाही आले त्यांना करपल्याची, पण थोडे झाले. आणि माझं नेहमी असं होतं की मी गॅस चालू ठेवते आणि मी काहीतरी दुसरं काम करायला लागते. सो आता म्हटलं इथेच उभं राहून भाजून घेऊयात. सो मग नेक्स्ट टाईम नाही झालं असं, तर इथे मी असे छान भाजून घेतले. आणि मग रेसिपी जी आहे ती तयार झाली. तुम्ही पण करता की नाही अशा पद्धतीने काही वेगवेगळे रोल, मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता हे तर रोल वगैरे तुम्ही बघितले, आय होप तुम्हाला आवडले असतील. आणि आता आमचं जेवण तर होतच राहील. आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते. थोडी लाईट कमी वाटते ना, थोडी तरी 2 लाईट चालू आहेत, पण ठीक आहे चला. तर मग भेटते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा आजचा क्लिनिंगचा ब्लॉग आवडला असेल, थोडासा मोटिवेशनल वाटला असेल, रेसिपी आवडली असेल. जर रेसिपी पण आवडली असेल, ब्लॉग पण आवडला असेल तर लाईक करा. तुमचं एक लाईक पण खूप छान वाटतं आणि तुम्ही कमेंट करता ना मला तर खूप छान वाटतं. सो प्लीज 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 तुमचं प्रेम असंच राहू देत, तुमच्याबरोबर ग्रो करायचं आहे. तर चला मग भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.